अचलपूर तालुक्यातील डोंगराच्या पायथ्याखाली जनुना येथे संत बाळूमामा यांच्या मंदिरात गुढीपाडवा बारस दिनानिमित्त औचित्य साधून मंदिर समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या कार्यक्रमाला मेळघाटसह अकोट, अचलपूर, अंजनगाव, परतवाडा, अमरावती व ग्रामीण भागातील नागरिकांनी हजेरी लावली होती। संत बाळूमामा यांच्या भक्तांनी मोठी गर्दी केली होती। गावामधून संत बाळूमामा यांच्या पालखीची मिरवणूक, घोडे, पालखी दिंडी वाजत गाजत गावामधून मिरवणूक काढण्यात आली। यामध्ये हजारो भाविकांनी सहभाग घेतला होता। मंदिरचे ट्रस्टचे अध्यक्ष बाळूमामाचे सेवक सोनाजी काशीराम मोरे जनुना यांच्या अध्यक्षतेखाली दरवेळी गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। यामध्ये गावातील प्रत्येक जाती धर्मातील नागरिकांनी सहभाग दिला आहे। सर्व भाविकांनी भोजनाची व प्रसादाची व्यवस्था बाळूमामा यांचे सेवक रवी चोरमले, राणा चिंचुना व काही बाळूमामा यांचे भक्त अन्नदाता यांच्याकडून भरघोस मदत केल्याने मोठ्या संख्येने भाविकांचा प्रसादाचा लाभ देण्यात आला। जनुना या गावात बाळूमामा मंदिरासमोर भव्य यात्रेचे स्वरूप दिसून आले। हजारो भाविकांनी बाळूमामाचे दर्शन घेऊन मनोमन आशीर्वाद घेतले। गावातील युवा वर्ग, काही महिला स्वयंसेवक, विशेषतः तरुणी महिला या कार्यक्रमाला सहकार्याचा हातभार लावून कार्यक्रम यशस्वीरित्या पार केला। बाळूमामाच्या नावाने चांगलं अशा घोषणा देत जनुना गाव दणानून गेलं होतं। मात्र या गावाला व्यवस्थित रस्ता नसल्याने हजारो भाविकांनी पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर नाराजी व्यक्त करत जनुना ते शहानूर 5 किलोमीटरपर्यंत रस्ता करून देण्याची मागणी केली आहे। या कार्यक्रमाला मेळघाटच्या आमदारासह काही राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या आहेत। या राजकीय नेत्यांना बाळूमामा सद्बुद्धी देऊन हा रस्ता करून द्यावा अशी बाळूमामा चरणी नागरिकांनी प्रार्थना केली आहे। या उत्सवात तंटामुक्ती अध्यक्ष, वाघडो येथील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, सर्व मेंढपाळ, व्यावसायिक, शेतकरी, महिला वर्ग हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। महाराष्ट्र स्टार न्यूज 1 ब्युरो चीफ प्रेमदास तायडे, मेळघाट। पंढरीची संत नगरी म्हणून सर्वांना परिचित आहे, परंतु अचलपूर तालुक्यातील जनुना अतिदुर्गम भागांतील जे बाळूमामाचं मंदिर आहे हे पंढरीच्या वारीपेक्षा काही कमी नाही। आणि अशातच या दिवशी या छोट्याशा गावात इतकी भव्य यात्रा भरते। आणि या भव्य यात्रा भरण्याचं कारण असं आहे की बाळूमामाचं जे जागृत देवस्थान आहे, जे लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात, या जनुना गावात हजारो लाखो संख्येने भाविक जमा होतात। माझ्यासोबत काही भाविक आहेत। मोरे साहेब, या कशी संकल्पना आली या धनगर समाजाच्या मनात आणि इतके भाविक लोक जमे, काय महिमा या जागेची? ह्या जागेची महिमा म्हणजे तो विशेष तो श्री संत सद्गुरू बाळूमामा आधी आदमापूरला होते। आदमापुराहून त्यांचा मेंढराचा कळप चरत चरत इकडे आला, नवलामाईच्या मंदिरावर आला। आमच्या गड्याच्या मनामध्ये आला की बा आपण इथं मंदिर बनवावा। हे माझं शेत आहे, इथं मी घर बांधणार होतो। घर ते खोपडी उपडून घेतली मी बाळूमामासाठी, हे एवढी जागा दान देऊन टाकली। तर गड्यानं ते मंदिर सुरू केलं। भाविकांना चांगला आराम होत गेला, कोणाच्या बिमाऱ्या दूर झाल्या, कोण आणखी कोणकोणते संकल्प केले होते की बा मला असं होऊ दे तसं होऊ दे, सगळ्या नवसाला देव पावत गेला। त्यामुळं भरपूर संख्येनं भाविक येतात। फक्त एकाच गोष्टीचा भाविकांना त्रास एकाच गोष्टीचा भाविकांना त्रास होतो की मेळघाट मतदारसंघाच्या आखरी टोकावर जनुना आहे, अचलपूर तालुक्याच्या आखरी टोकावर आहे। पांढरीहून रोड नाही आहे जनुन्याला आणि अंजनगावहून सुद्धा नाही आहे। बरेच वेळा आम्ही या राजकारणी लोकांना सांगितलं, आमदार, खासदार यांना तो वारंवार शिकलो नाही आणि म्हणू शकलो नाही। अशा आपल्या आपुलकीनं हे म्हणू शकलो की सरपंच साहेब आपल्या गावाला रोड का येत नाही, तर सरपंच साहेब हे म्हणले की बा तुम्ही BJPला वोट द्या, म्हणजे ह्याच्यामध्ये कमी राजकारणासाठी गेलो नव्हतो। बरोबर आहे, आपल्याला बोलणं येते तोंडावर येते, मागं काही बोलत नाही। कोणची देणगी कोणची मागणी मागितली नाही, फक्त एवढंच रोडचं जर असं कानावर टाकायला गेलो तर याही नाही असं सांगा। बाळूमामाचा रस्ता व्हावा ही सर्वांची इच्छा आहे। तो सरपंच असतो, तंटामुक्ती असतो, उपसरपंच, आम्हाला सर्वांना गावकरी असतो की यांचं या सर्वांचं एकच म्हणणं आहे की याचं टेंडर झालेलं आहे। एकंदरीत बाळूमामाच्या या मंदिराचा जरूर उद्धार झाला आणि सर्व लोकांनी मदत केली। भविष्याने आणखीन या अमरावती जिल्ह्यांनी या गावाचं नाव लौकिक व्हावं, सर्व लोकांचं नाव वाढवावं, समाजाचं नाव वाढवावं, यासाठी बाळूमामाच्या मंदिराकडे येणारा रस्ता महत्त्वाचा आहे, हे या गावकऱ्यांचं आणि भाविकांचं म्हणणं आहे। महाराष्ट्र स्टार न्यूज 1 साठी प्रतिनिधी प्रेमदास तायडे, अमरावती।